ताई, काल तुम्ही सभागृहामध्ये जे वक्तव्य केलं त्याच्यावरून आज ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेताना त्यांनी तुमच्यावरती टीका केली की तुम्ही जो आकडा सांगितलाय त्याच्यापेक्षा जास्त आकडा आहे. या वक्तव्याचा नेमका तुम्ही अर्थ कोणत्या अर्थानं घेता त्याच्यावरती सुद्धा बरीच टीका केली जाते. ज्याची जशी लायकी तसा आणि ते करू शकतात. त्या जे बोलल्या त्याच्यात त्यांची चूक नाही. जशी लायकी तो तशी वक्तव्य करतो. तिने माझ्यावरती ट्विट केलं. ते नेहमीच करतात. माझ्या कॅरेक्टरवर सतत बोलण्याचा प्रयत्न असतो. वेडावाकडं बोलण्याचा प्रयत्न असतो. आता विरोधी पक्षातल्या आधीच्या सगळे बोलून बोलून थकले. आता यांची सुरू झाली. मला प्रश्न पडला. हे प्रश्न अजून किती वर्ष विचारणार. एकच प्रश्न. माझ्या कॅरेक्टरला धरून जे विचारलं जातं, जे बोललं जातं, ज्या पद्धतीने, अरे तुम्ही काय समजता स्वतःला आणि तुम्ही आहात कोण? तुमची लायकी काय? बरं, विषय त्यांचा नव्हताच ना. मी का बोलले? कारण त्यांच्या नेत्याने, त्या अनिल परबने माझ्याकडे बोट दाखवून चित्रा वाघ असं म्हणून मला प्रश्न विचारला. उत्तर देऊ नको. आणि हा प्रश्न फक्त एकटे चित्रा वाघचा नाहीये. अहो, तुम्ही महिलांवर दादागिरी करता. तुम्ही असाल मोठे शहाणे, पण महिलांचा अपमान करायचा, त्यांची दादागिरी त्यांच्यावर करायची, त्यांचा आवाज दाबायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला? आम्हाला हलक्यात घेऊ नका, हा मेसेज होता. पण या सटर फटर वटवागळांना त्यांची लायकीच तेवढी आहे की कुठल्याही परिस्थितीतून हानेरडं काहीतरी निर्माण करायचं आणि त्या ठिकाणी बोलायचं. आता त्यांनी माझ्यावरती इतकं काल घाण बोलल्या. अरे, आम्हालाही घरदार आहे ना, आम्हालाही संसार आहे. आम्ही काय रस्त्यावर पडलोय? मग मी एकच प्रश्न विचारला. तो जो कोण त्यांचा नवरा होता त्याच्यावर उत्तर नाही दिलं त्यांनी. तो येऊन येऊन प्रेसला सांगतोय की कुणाच्या पण लेकरांवरती. मी परत सांगते, मी काल ट्विट करताना पण मला खूप दुःख झालं. आता बोलतानाही मला त्रास होतो. आणि तो लेकराचा दोष नाही त्याच्यामध्ये, पण जिने जन्म दिला तिला तर अक्कल पाहिजे. तो बाप सांगतो डीएनए टेस्ट करा, डीएनए टेस्ट करा. तुम्ही आमचं बोलता, आम्ही तुमचं बोललो तर मग तुमच्याकडे आमच्यात फरक नाही राहिला. म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला हे सांगायचंय, ज्याची जेवढी लायकी तो तेवढाच विचार करतो. काल मला विचारलं गेलं, माझं नाव घेऊन बोलले म्हणून मी त्यांना उत्तर दिलं. तो विषय मी काढलाही नव्हता सभागृहात. हा विषय माझ्या सहकारी मनीषा कायंदे यांनी काढला. त्या दिशा सालियांच्या विषयावर बोलत होत्या. मीच नाही, माझ्यासारख्या आणखीन सहकाऱ्यांनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली. आणि त्याला बोलताना ज्या पद्धतीने अनिल परबांनी बोट करून चित्रा वाघ असं म्हटलं, तेव्हा त्यांना उत्तर देणं क्रमप्राप्त आहे. आणि जे मी बोलले त्याचा मला अभिमान आहे. महिलांना हलक्यात घेऊ नका, हा स्ट्रॉंग मेसेज त्याच्यातून दिलाय. तुम्हाला काय, आमचा नवरा काय करतो, आमची पोरं काय करतात, तुम्हाला काय करायचंय? हो, तुम्ही मुद्द्यावर बोला ना. हेच तर म्हटलं मी. तुम्ही आमच्या कॅरेक्टरवर बोलणार. हे कधी होतं सगळं? हे कुठल्या मानसिकतेतून होतं की तुमच्याकडे बोलायला काय नाहीये? तुमच्याकडे बोलायला काही नसतं. त्यावेळेला असे मुद्दे उपस्थित होतात. प्रश्न साधा होता, विचारा उद्धव ठाकरेंना का दिली क्लीन चिट, हाच तर विषय होता. आणि मग त्याच्यामध्ये मला तर कीव येते की एवढा प्रगाढ पंडित, हुशार, विधिज्ञ माणूस, त्याला उत्तर देता नाही आलं. त्या सटर फटरांना पुढे केलं आणि पुन्हा तेच चित्रा वाघ. आणि मग किती पुरुष पायाला बांधले. अरे, ही नीच प्रवृत्ती आहे. कधी थांबणार? पुरुष नाही यांच्यासारख्या. म्हणजे आता त्याला समजायला पण अक्कल पाहिजे ना. कारण यांच्या डोक्यात या घाणेरड्याशिवाय, स्त्री आणि पुरुषाला जोडण्याच्या शिवाय यांच्या डोक्यात काही नाही. म्हणून ज्याची जशी लायकी त्याच्या तोंडातून तेच येणार, हे मला या ठिकाणी सांगायचे. एक विषय फक्त, त्याच्यामध्ये मी हाऊसमध्ये होते, मला माहित नाही, पण माझ्याकडे एक कंटेंट आला. त्याच्यात त्यांनी म्हटलं की या काय शिवसेना भवनावर गडाबडा लोळत होत्या, मला घ्या. अरे हॅलो,
मला सांगायचंय. बरं झालं बोलल्या. अरे थोडी माहिती घ्या यार, त्यावेळेला तुम्ही नव्हतात. दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी उबाठाचे आत्ताचे आमदार मिलिंदजी नार्वेकर यांच्याकडे माझ्यासाठी निरोप पाठवला होता की चित्राताई एकदा येऊन भेटा, तुमच्यासारख्या महिला आम्हाला आमच्या पक्षात पाहिजे. मी जाणं न जाणं हा नंतरचा भाग होता, पण त्यांच्या शब्दाला रिस्पेक्ट म्हणून मी नक्की गेले होते. मी नव्हते गेले, त्यांनी बोलवलं होतं मला. आणि याची विश्वासार्हता, याचा खरेपणा, त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब सुद्धा होते, कारण त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे सगळं कोऑर्डिनेट करतील. त्यामुळे मिलिंदजी मला दुसऱ्या दिवशी एकनाथ शिंदेकडे पण घेऊन गेले. मी म्हटलं मला विचार करू द्या, मी अजून ठरवलं नाहीये. पण ते म्हणले नाही नाही तुम्ही. आणि त्यावेळेला आदित्य ठाकरे सुद्धा होते, हेही मला सांगायचंय. या सगळ्या घटना या सत्य आहेत. आता एकनाथ शिंदेवर तुमचा विश्वास नसेल, मिलिंद नार्वेकर तर तुमच्याकडे, त्यांना विचारा. तेच मला घेऊन गेले. त्यांच्याकडे स्वतः उद्धवजी ठाकरे यांनी निरोप पाठवले की चित्राताईंना भेटायला घेऊन ये. आणि त्यांच्या शब्दाचा मान म्हणून मी तिथे गेले होते. एकच चांगली गोष्ट तिथे झाली की माझी खूप वर्षापासून इच्छा होती की मला बाळासाहेब जिथे बसायचे त्या खुर्चीचं दर्शन घ्यायचं होतं. आणि मी उद्धवजींना विनंती पण केली की उद्धवजी जिथे बाळासाहेब बसतात मला तिथे जाता येईल का. त्यांनी आदित्य ठाकरेंना सांगितलं. हे तुम्ही आदित्य ठाकरेंनाही विचार. ते माझ्यासोबत एक लिफ्ट होती, तिथून मला घेऊन गेले आणि बाजूला जिथं बाळासाहेब बसायचे मी तिथे जाऊन पाया पडले, कारण माझी बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होती ती पूर्ण झाली. आणि हा सगळा घटनाक्रम बोलण्याआधी उद्धवजींना विचारा, आदित्य ठाकरेंना विचारा, मिलिंद नार्वेकरांना विचारा, आणि जमलं तर तुम्हाला शिंदे साहेब सुद्धा सांगतील, कारण ते सुद्धा त्याचा एक भाग होते. आणि म्हणून उठसूट काहीतरी बेछूट बोलायचं. मी माझ्या एकटीसाठी नाही भांडले. हा विषय फक्त सभागृहातला किंवा राजकारणातल्या क्षेत्रातला नाहीये. आज प्रत्येक ठिकाणी महिला लढते स्वतःच्या अस्तित्वासाठी. आणि प्रत्येक ठिकाणी या अनिल परबांसारखी नीच प्रवृत्ती तिला त्या ठिकाणी ठोकत असते, तिला बोलत असते. आणि आपण उत्तर कधी द्यायचं. आणि मी उत्तर दिलं तर माझ्यावर तुटून पडले. मला फरक नाही पडत आहे. मला कोण काय बोलतंय याचा फरक पडत नाही. मला जे पटलं ते मी बोलले. पुन्हा सांगते, त्यांनी विषय काढला, त्यांनी माझं नाव घेतलं, त्यांनी असं बोट केला, बोला चित्रा वाघ बोलली आणि त्याच्यात काहीच चूक नाही. तुम्ही जे सभागृहात बोललात त्यावरून सभागृहाची गरिमा कुठेतरी कोणाची. अरे मग गरिमा काय फक्त महिलांनी सांभाळायची. संजय राऊत बोलले. रोहिणी खडसे संजय राऊत तर बोलूच नाही हो. संजय राऊतांचा मराठी भाषेचा गरिमा, महिला सन्मान काहीतरी संबंध आहे का. काहीतरी संबंध आहे का. आजच त्या स्वप्ना पाटकरचं ट्विट बघा. तिला वाहिलेली शिव्यांची लाखोली दुनियेने ऐकली. त्या नीलमताई इतके वर्ष त्यांच्यासोबत काम करत होत्या, त्यांच्याबद्दल ते काय बोलले. त्यांनी महिलांबद्दल बोलू नये आणि तो शहाणपणा तर त्यांनी मला शिकवूच नाही. मात्र ते रोहिणी खडसे असं म्हणतायत की मी तुम्हाला तेच म्हटलं, त्या खडसे असू दे रोहिणी, नाहीतर या सटर फटर वटवागळ असू दे. अरे ज्याची जी लायकी तो तेवढंच बोलणार. बरं मी बिग बॉसच्या स्टुडिओमध्ये आहे, तर खडसेंचे वडील पण तर तिथेच बसतात ना, मग ते काय करतात तिकडे. विरोधाला विरोध. वाईट वाटतं या गोष्टीचं. माझ्या एकटीसाठी नाही लढत आहे मी. आणि बघा, जबाबदारीने सांगते, याच्या आधी पण झालंय. आज जे सुपात आहेत ना ते उद्या जात्यात येणार आहेत. हे लक्षात ठेवा. आजच्या सुपातल्या बायका उद्या जात्यात येणार आहेत. आणि त्यामुळे ही लढाई ही फक्त माझी स्वतःची नाही. अरे या जगातल्या, या राज्यातल्या कुठल्या बाईला तुम्ही हलक्यात घेऊ नका, हेच मला सांगायचंय. आणि गरिमा फक्त बायकांना शिकवणार, पुरुषांना कोण शिकवणार. त्यांनी वाटेल ते बोलावं. मुद्दे संपले, आमच्या घरादारावर बोलावं. आणि ते वशिलाने आले असतील, मी नाही आले. माझा 26 वर्षाचा संघर्ष आहे. आज मला त्या ठिकाणी माझ्या पक्षाने, मुख्यमंत्री देवेंद्रजींनी संधी दिली, त्याचं सोनं करण्यासाठी मी आली आहे. आज सुद्धा विविध विषय जे 26 वर्ष मी रस्त्यावरती लढले, ते प्रश्न मला मांडायची संधी सभागृहात मिळते. मी याच्यासाठी नाही आले. पण जर बघा, एक उसूल आहे आयुष्याचा, हम किसी को छेडते नहीं है.
लेकिन हमें अगर किसी ने छेड़ा तो उसको छोड़ते भी नहीं है. मुद्दे संपले, आमच्या घरादारावर येणार आणि वरून शहाणपणा करून गरिमा आम्हाला शिकवणार. तुम्हाला गरिमा नाही, तुम्हाला काही विधिनिषेध लागू होत नाही, सगळं बायकांनी सांभाळायचं आणि तुम्ही बायकांवरती बेछूट असे आरोप करायचे आणि त्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं आम्ही गप्प बसून ऐकून घ्यावा. हे असेल ना तर तुमच्या सटक फटरांना सांगा, आम्हाला सांगू नका. त्यामुळे कोण मला काय बोलतंय याने मला काही फरक पडत नाही. मी लढले, मी लढणार. आज ठेचलंय, परत नादी लागाल तर परत ठेचून काढीन, हे पण सांगते. मात्र तुमच्यावरती आरोप करताना वेगवेगळ्या पाठीमागच्या प्रकरणांचा दाखला जो आहे तो दिला जातो. मग ते रघुनाथ कुचिक प्रकरण असेल, महबूब शेख असेल किंवा मग संजय राठोड, ते असं मी काय सांगते तुम्हाला, ज्या ज्या वेळेला जे जे झालं ते मी सांगितलंय. त्या पोरींनी नंतर येऊन सांगितलं की कशा पद्धतीने आम्हाला सांगितलं चित्रा वाघचं नाव घे. आता कुणाकुणाला कुठे कुठे प्रूव्ह करू, कुठे कुठे प्रूव्ह करू. चित्रा वाघचं नाव घे, तुला पैसे देतो, आमच्या केसेस मागे घे, आम्ही सगळं तुझं करून देतो. आता हे त्या पोरी मला सांगतात, मी पुन्हा त्यांना सांगून त्या पोरींना अडचणीत आणू का? काय मला बोलतायत तुम्ही बोला हो, मी तुम्हाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. मी जे केलंय ते त्या पोरींना माहिती आहे आणि तुमच्या बोलण्याने, मला वाटेल त्या थरावर जाऊन बोलण्याने सुद्धा माझ्यात फरक पडणार नाही, कारण मी तुम्हाला मोजतच नाही. जो काम करतो, जो सहन करतो, तोच बोलायची ताकद ठेवतो, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय. त्यामुळे कालच्या माझ्या बोलण्यावरती कोण काय बोललं हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. पुन्हा सांगते, ज्यांच्या डोक्यात फक्त घाणेरडी विकृती आहे तेच प्रत्येक वेळेला बाईचे आणि पुरुषाचे संबंध जोडायचं काम करतात. अरे यांच्यासारख्या नीच प्रवृत्ती, यांच्यासारख्या नीच विकृती, आज 26 वर्ष झालेत मला या क्षेत्रामध्ये, तंगड्याला बांधून फिरते आणि आभार पण मानायचे या सगळ्यांचे, या नीच लोकांचे, की यांच्यामुळे हे जसे हल्ले आमच्यावर करतात ना, यांच्या हल्ल्यांमुळेच माझ्यासारख्या हजारो महिला राज्यामध्ये अजून ताकदीने लढतात यांना उत्तर द्यायला. म्हणूनच मी म्हटलं, आज ठेचलंय, परत नादी लागाल ना परत ठेचून काढीन. थँक्यू. थँक्यू.